गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी प्रोफेसर मालिनी आढाव आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्पेशल इंग्लिशच्या क्लासरूममध्ये स्वागत करते. मी तुम्हाला DSE-1D हा विषय शिकवते. आपल्या विषयाचं असं टायटल जे आहे ते आहे द स्टडी ऑफ ड्रामा. आणि गेल्या लेक्चर्समध्ये मी तुम्हाला ड्रामाची थिअरी शिकवली होती. आय हॅव टॉट यू व्हॉट इज ड्रामा, व्हॉट आर द एलिमेंट्स ऑफ ड्रामा, and now we are going to study a drama. की आपण थिअरी शिकल्यानंतर आता प्रत्यक्ष एक ड्रामा शिकणार आहोत. तुमच्या अभ्यासासाठी जॉर्ज बर्नार्ड शॉ हे जे प्रसिद्ध नाटककार आहेत 20व्या शतकातले, त्यांचं अतिशय प्रसिद्ध नाटक आर्म्स अँड अ मॅन हे अभ्यासाला नेमलेलं आहे. आणि आज आपण आपल्या ह्या आर्म्स अँड अ मॅन ह्या नाटकाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात नाटककार G.B. शॉ यांच्याबद्दल. G.B. शॉ हे इंग्लिशमधले 20व्या शतकातले अतिशय प्रसिद्ध नाटककार. ही इज ए फेमस ड्रामॅटिस्ट ऑफ मॉडर्न एज. आणि त्यांनी नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. त्यांनी आतापर्यंत जी नाटकं लिहिलेली होती त्याच्यापेक्षा वेगळ्या धाटणीचे नाटकं त्यांनी लिहिले. त्यांच्यामध्ये त्यांनी थोडा बदल केला. बिफोर शॉ, शेक्सपियर ही वॉज ए ग्रेटेस्ट ड्रामाटिस्ट ऑफ 16th century and in 19th and 20th century. G.B. Shaw he occurred as a dominant playwright. G.B. शॉ यांनी नाटकामध्ये रियालिझम आणला, पण रियालिझमपेक्षा सुद्धा त्यांच्या दृष्टीने नाटक जे होतं ते सोशल रिफॉर्मेशन, सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी किंवा सामाजिक सुधारण्यासाठी त्यांनी आपल्या नाटकाचा एक वेपन म्हणून वापर केला. त्यांचे जे विचार होते त्यांचे विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी नाटकांचा वापर केला. त्यांच्या नाटकांमध्ये ही हॅज यूज्ड द थिअरी ऑफ प्रॉब्लेम प्ले. बघा, मी तुम्हाला जेव्हा नाटकाचे टाईप शिकवले तेव्हा प्रॉब्लेम प्ले हे एक टाईप शिकवलं होतं. तर शॉची नाटकं जी आहेत त्यांना आपण हे टायटल लावू शकतो, प्रॉब्लेम प्ले. त्यांच्या प्रत्येक नाटकामध्ये त्यांनी कुठला ना कुठला एखादा सोशल प्रॉब्लेम घेतला आहे, तो डिस्कस केलेला आहे आणि त्याच्यावर सोल्युशन्स सुचवलेलं आहे. की समाजातला कुठलाही एखादा प्रॉब्लेम असेल तो घ्यायचा आणि मनोरंजन करता करता त्या समस्येवर डिस्कशन करायचं आणि त्यातून लोकांना विचार प्रवृत्त करून त्याच्यावर उपाय शोधून काढण्याचं काम जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी केलं आहे. त्यांची जी नाटकं आहेत त्यांना प्रॉब्लेम प्लेज म्हटलं जातं. जॉर्ज बर्नार्ड शॉ जे आहेत त्यांचा जन्म 1856 डब्लिन इथं झाला आहे. बघा, 1856 हे साल आठवतं. लोकमान्य टिळकांचं ज्यावेळी तुम्ही भाषण दिलं असेल तेव्हा आलं असेल लक्षात, 1856 साल. तर जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म 1856 डब्लिन इथं झाला. त्यानंतर ते आपल्या आईवडिलांसोबत राहत होते आणि नंतर ते लंडनमध्ये 1876 आले. लंडनमध्ये आल्यानंतर त्यांनी अनेक प्रकारे की त्यांनी रेडिओवर पण काम केलं आहे. आधी बघा, कुठलाही माणूस सक्सेसफुल होताना आपल्याला दिसतो, पण त्याच्या आधी खूप मोठा स्ट्रगल असतो. आज आपण G.B. शॉना नाटककार आणि एक ग्रेटेस्ट ड्रॅमॅटिक क्रिटिक म्हणून ओळखतो, पण त्याच्या आधी त्यांनी जी सुरुवात केलेली होती त्यांनी पत्रकारितेची पण सुरुवात केली. पत्रकार म्हणून, ड्रामा क्रिटिक म्हणून त्यांनी काम केलं. त्याचबरोबर जेव्हा त्यांनी लिखाणाची सुरुवात केली तर तेव्हा त्यांनी नॉव्हेलिस्ट म्हणून लिखाणाची सुरुवात केली. का आधी त्यांनी 4 नॉव्हेल लिहिल्या, पण नॉव्हेलिस्ट म्हणून ते इतके प्रसिद्ध झाले नाहीत, नॉव्हेलिस्ट म्हणून ते एवढे सक्सेसफुल झाले नाहीत. आणि त्यानंतर मग ते फॅबियन सोसायटीचे मेंबर म्हणून इलेक्ट झाले, निवडून आले 1884. त्यानंतर मग मात्र त्यांनी 1888 ते 94 ह्या काळामध्ये म्युझिक क्रिटिक म्हणून काम केलं. की म्युझिक, संगीत जे त्या संगीतावरचं समीक्षण त्यांनी केलं. आणि त्याचबरोबर त्यांचा नाटक, लिखाण वगैरे हे सगळं सुरूच होतं. आणि त्यांच्या इब्सेन हे जे नाटककार आहेत की ज्यांच्या नाटकांमध्ये प्रॉब्लेम्स मांडलेले असतात, तर त्यांचा प्रभाव शॉवर होता. आणि इब्सेनप्रमाणेच त्यांनीसुद्धा इंग्लिशमध्ये नाटकं लिहायला सुरुवात केली. आणि 1894 त्यांचं आर्म्स अँड अ मॅन हे नाटक जेव्हा स्टेजवर आलं तर त्यावेळी शॉना
एकदम त्यांचं नाव जे ते लोकप्रिय नाटककार म्हणून झळकायला सुरुवात झाली. त्यानंतर आर्म्स अँड द मॅन नंतर कॅन्डिडा नावाचं नाटक आलं आणि हे 2 नाटकं जे आहेत स्टेजवर खूप सक्सेसफुल झालं. दीज आर द ग्रँड सक्सेसेस ऑफ J.B. Shaw अँड दीज प्लेज दे एस्टॅब्लिश्ड J.B. Shaw ॲज ए ग्रेटेस्ट ड्रॅमॅटिस्ट, की एक ग्रेट ड्रॅमॅटिस्ट म्हणून ह्या नाटकांनी शॉना एस्टॅब्लिश केलं. त्याच्यानंतर 1895 त्यांनी मिसेस वॉरेन्स प्रोफेशन नावाचं एक नाटक केलं, की ज्याच्यामध्ये त्यांनी प्रॉस्टिट्यूशन हा जो प्रॉब्लेम आहे समाजातला, वेश्या व्यवसाय, त्याच्यावरती डिस्कशन ह्या नाटकामध्ये केलं. परंतु ते जे नाटक आहे त्याच्यावर बॅन आणलं गेलं. इट वॉज ॲट फर्स्ट बॅन अँड देन इट वॉज फर्स्ट प्रोड्युस्ड इन 1902, की त्यांनी ते नाटक जे आहे ते 1895ला लिहिलं. परंतु त्याच्या विषयामुळे, त्याच्या डिस्कशनमुळे, त्या विषयामुळे त्याला बॅन आणलं गेलं, बंदी आणली गेली त्या नाटकावर. आणि 1902 साली हे जे नाटक आहे ते स्टेजवर आलं. 1895 ते 1898 ह्या कालावधीमध्ये शॉनने ड्रामा क्रिटिक म्हणून काम केले अँड ही एमर्ज्ड ॲज अ ग्रेट ड्रामा क्रिटिक इन धिस पिरियड, की 95 ते 98 ह्या काळामध्ये शॉ जे आहे ते एक नावाजलेले ड्रामा क्रिटिक, नाट्य समीक्षक म्हणून उदयास आले. त्यानंतर त्यांचं द सॅनिटी ऑफ आर्ट हे नाटक 1895 आलं. त्यानंतर 1896 यू कॅन नेव्हर टेल ही जी कॉमेडी आहे ती त्यांची आली. त्यानंतर 1898 त्यांनी चार्लोटी पॅने यांच्याशी लग्न केलं. 1899 त्यांची नाटकं जी आहे कॅप्टन ब्राउसबाउंड्स कॉन्व्हर्सेशन, नंतर सीझर अँड क्लिओपात्रा ही 2 नाटकं त्यांची आली. त्यानंतर 1901 ते 1903 ह्या काळामध्ये त्यांचं एक अतिशय प्रसिद्ध नाटक आलं, त्याचं नाव आहे मॅन अँड सुपरमॅन. आणि मग तेव्हापासून शॉनचा सुवर्ण काळ जो आहे तो सुरू झाला. त्यांची नाटकं जी आहेत ती, त्यांच्यावर एक स्टॅम्प, की त्याला शॅवियन स्टॅम्प असं आपण म्हणू शकतो, की शॉनची नाटकं असेल ना तर त्यांच्यावर त्यांचा एक स्वतःचा विचारांचा, प्रकटीकरणाचा, अभिव्यक्तीचा एक स्वतःचा ठसा त्याच्यावर आहे. त्याच्यामुळे त्याला एक शॅवियन टच जो आहे तो त्यांच्या प्रत्येक नाटकाला असतो. नंतर 1904 ते 1907 त्यांची बरीचशी नाटकं आली. पुन्हा 1904 जॉन बुल्स ऑदर आयलँड हे आलं आणि 1905 त्यांचं आणखी एक प्रसिद्ध नाटक मेजर बार्बारा हे पुन्हा आलं. 1906 द डॉक्टर्स डायलेमा हे त्यांचं प्रसिद्ध नाटक आलं. आणि 1908 गेटिंग मॅरीड हे प्रसिद्ध नाटक आलं. त्यानंतर 1911 अँड्रोक्लिस अँड लॉयन हे आलं. आणि 1912 त्यांचं एक प्रसिद्ध असं नाटक आहे पिग्मॅलियन नावाचं, ते 1912 साली त्यांनी लिहिलं. त्यानंतर 1913 ते 1916 हार्टब्रेक हाऊस हे आणखी एक प्रसिद्ध नाटक त्यांचं गाजलं त्या काळामध्ये. 1914 कॉमन सेन्स अबाउट वॉर हे नाटक गाजलं. त्यानंतर ते असे लिहितच राहिले, एकामागोमाग प्रसिद्ध आणि सक्सेसफुल नाटकं त्यांची झाली. आणि 1923 त्यांचं सेंट जॉन नावाचं एक आणखी प्रसिद्ध असं नाटक आलं. आणि 1925 त्यांना लिटरेचरचा नोबेल अवॉर्ड जो आहे, नोबेल प्राईज आहे ते त्यांना अवॉर्ड झालं. की बघा, नोबेल प्राईज हे अतिशय कमी लोकांना अवॉर्ड होतो आणि साहित्यातलं नोबेल जिंकणारे J.B. शॉ आहेत. 1925 त्यांना लिटरेचरसाठी हे अवॉर्ड जे आहे ते दिलं गेलं. 1928 त्यांनी द इंटेलिजंट वुमन्स गाईड टू सोशलिझम अँड कॅपिटलिझम हे नाटक लिहिलं. 1929 पुन्हा त्यांचं एक अतिशय प्रसिद्ध राजकीय विषयावरचं द ॲपल कार्ट हे नाटक आलं, की ज्याच्यामध्ये त्यांनी डेमोक्रेसी आणि मोनार्की म्हणजे राजेशाही आणि डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही ह्या 2 तंत्रांवरती भाष्य केलेलं आहे. त्यानंतर 1943 एक दुःखद घटना त्यांच्या आयुष्यात घडली. त्यांच्या जीवनसाथी मिसेस शॉ ज्या आहेत त्यांचा मृत्यू झाला.
पण तरीसुद्धा त्यांचं जे लिखाण आहे ते सुरूच होतं की शॉनना देवाने दीर्घायुष्य दिलं आणि त्या दीर्घायुष्याचा वापर त्यांनी क्रिएटिव्ह रायटिंगसाठी केला आहे. 1947 वयाच्या 91व्या वर्षी त्यांनी आपलं लास्ट प्ले जो आहे बियॉन्ड बिलियन्स हे जे प्ले आहे ते 91व्या वर्षी वयाच्या 91व्या वर्षी 1947 साली पूर्ण केलं आणि त्यानंतर 1950 साली आयोट इथं त्यांच्या घरी त्यांचा मृत्यू झाला. तर अशा प्रकारे शॉनचं एक जीवनचरित्र थोडक्यात मी तुमच्यापुढे मांडलं. शॉ जे आहे ते अतिशय प्रसिद्ध नाटककार आहेत. आता थोडक्यात त्यांच्या नाटकांविषयी बघू आपण की शॉनची नाटकं जी आहेत ना, शॉननी कॉमेडीज लिहिलेल्या आहेत. कॉमेडीज म्हणजे की ज्या नाटकांचा अंत आनंदित होतो, ज्यांचा शेवट सुखात होतं, अशी जी नाटकं असतात त्यांना कॉमेडी म्हणतात. तर शॉननी कॉमेडी लिहिल्या आहे. कॉमेडीमधून त्यांनी भरपूर मनोरंजन केलं आहे. हिज कॉमेडीज दे आर रिमार्केबल फॉर देअर वीट अँड ह्युमर, की त्यांचं शब्दचातुर्य आणि त्याचबरोबर त्यांचं विनोद याच्यासाठी त्यांची नाटकं प्रसिद्ध आहेत, उल्लेखनीय आहेत. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट दॅट शॉ रोट ए कॉमेडी ऑफ पर्पज, की आतापर्यंत कॉमेडी ऑफ मॅनर्स, कॉमेडी ऑफ सेंटिमेंटलिझम वगैरे असे अनेक प्रकार होते, परंतु कॉमेडी ऑफ ह्युमर्स वगैरे. तर शॉननी एक नवीन प्रकार निर्माण केला, कॉमेडी ऑफ पर्पज, की त्यांच्या कॉमेडी लिहिण्यामागे काहीतरी एक उद्देश होता, की एखादा विशिष्ट महत्त्वाचा विषय त्यांनी प्रत्येक त्यांच्या नाटकांमध्ये घेतला आहे. की प्रॉब्लेम प्ले असले तरीसुद्धा ही प्रत्येक नाटकं जे आहेत ते कॉमेडीच आहेत. का? कारण त्यांचा एंड जो आहे की त्यांनी एखादी गंभीर समस्या जरी मांडली ना, तर त्या गंभीर समस्येला त्यांनी अगदी हलक्या फुलक्या पद्धतीने, आणि विशेष म्हणजे त्यांच्या नाटकांमध्ये आपल्याला भावनेपेक्षा बुद्धीला महत्त्व जास्त दिसतं, की कुठलाही विषय हाताळताना भावनेच्या अधीन न जाता बुद्धीच्या पातळ रिझनिंग पॉवर, की आपले योग्य अयोग्य ठरवणारी जी विवेकबुद्धी असते, त्या सारासार विचार करण्याच्या बुद्धीचा, कॉमन सेन्स जो आहे त्याचा वापर त्यांनी केलेला असतो. आणि त्यामुळे की बुद्धीचा वापर असल्यामुळे नेहमी समस्या ज्या आहेत त्या सुटतात आणि नाटकांचा एंड जो आहे, शेवट जो आहे तो आनंदात होतो. आणि कुठलीही समस्या जी आहे त्यांनी त्याच्यावर प्रकाश टाकला, की हसत हसत लोकांना विचार प्रवृत्त करण्याचं कार्य जे ते शॉननी केलं आहे. नुसतं मनोरंजन नाही, तर मनोरंजनाबरोबर त्यांना काहीतरी समाजाला शिकवायचं आहे, त्यांचे दोष पण दाखवायचे, पण ते दोष जे ते शिकवण्याचा आवेश नाही आहे, तर मनोरंजन करता करता निखळ आनंद देता देता समाजाला शिकवण्याचं काम पण शॉननी केलेलं आहे. त्यांची जी नाटकं आहेत इतकी गंभीर विषयाची वरची असली तरी हाताळणी इतक्या सुंदर पद्धतीने केलेली असते की आपल्याला त्यांचं नाटक असं खिळवून ठेवतं. बघा, शॉनचं वैशिष्ट्य असं की त्यांचे डायलॉग्स आहेत ना, खूप मोठे मोठे डायलॉग आहे, आणि वास्तविक नाटकामध्ये एकच व्यक्ती खूप बोलत राहिला ना तर ते कंटाळवाणं होतं. पण त्यांच्या डायलॉगमध्ये अशी ताकद आहे की एक एक पेज, दोन दोन पेजचा डायलॉग असला, एकच माणूस बोलत असला तरी प्रेक्षकांचं लक्ष त्या डायलॉगवरून हलत नाही, अशा पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली असते. आणि शाळच्या ज्या कॉमेडीज आहेत त्यांनी अँटी रोमॅन्टिक कॉमेडीज मांडल्या. रोमॅन्टिक म्हणजे आदर्शवादी, परंतु शॉनचं जे तत्व आहे की रोमॅन्टिसिझम जो आहे तो फॉल्स, की आदर्शवाद आपण म्हणतो, परंतु प्रत्यक्षात तो अस्तित्वात नसतो. आदर्शवादी माणूस या जगामध्ये मूर्ख ठरतो, आणि त्यामुळे की आदर्शवादापेक्षा शहाणपण, विस्डम जे त्यांना शॉ जास्त महत्त्व देतात. आणि त्यांच्या नाटकांमध्ये त्यांच्या ज्या कॉमेडीज आहेत त्यांना त्या अँटी रोमॅन्टिक की असे काही रोमॅन्टिक नोशन्स, आदर्शवादी विचार किंवा आदर्शवादी तत्त्व न मांडता प्रॅक्टिकली कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्या कशा केल्या पाहिजे, कोणती समस्या असेल ती कशी सोडवली पाहिजे, याचं मार्गदर्शन शॉ आपल्याला त्यांच्या नाटकांमध्ये करतात. आता हे प्रेझेंट प्लेज आहे आर्म्स अँड अ मॅन. हे आर्म्स अँड अ मॅन हे अतिशय प्रसिद्ध असं नाटक आहे. आणि ह्या नाटकाचा विषय जो आहे, थीम, व्हॉट इज द थीम ऑफ धिस प्ले? द थीम ऑफ धिस प्ले इज वॉर अँड लव. This is anti-romantic comedy, and here Shaw clears the romantic views of love and war, how all these views are false, and he throws light on the realism, on the practical or real side of love and war.
की आपल्या मनामध्ये प्रेम म्हटलं की खूप उदात्त भावना असतात, आदर्शवादी भावना असतात, किंवा वॉर म्हटलं की त्याला अनेक उदात्त असे नोशन्स जोडले जातात. परंतु प्रत्यक्षात बघितलं तर ह्या कुठल्याही गोष्टी अस्तित्वात नसतात. तर ह्या नाटकामधून आर्म्स अँड अ मॅन ह्या नाटकातून प्रेम आणि युद्ध यांच्याबद्दलच्या आपल्या ज्या फोल कल्पना असतात, रोमॅन्टिक आयडियाज असतात, आदर्शवादी कल्पना असतात, त्या आदर्शवादी कल्पना कशा फोल आहेत, कशा चुकीच्या आहेत, हे शॉननी पटवून दिलेलं आहे.